ओके नमस्कार। फाइनल के तो इस दौर में, सेमीफाइनल के दूसरे दौर में सभी का स्वागत है। गेंदबाजी में शुरुआत करेंगे मैदान पर। शाकाहारी कप्तान अपना खिलाड़ी भेजिए अतिरिक्त। मुकाबला बिल्कुल अग्रस्थान पर है और दर्शक जितने भी है ना, दर्शकों से रिक्वेस्ट है, दर्शक खास रिक्वेस्ट, बाउंड्री लाइन के 2 गज आप पीछे जाइए। 12 मैन शाकाहारी, 12 मैन कप्तान अपना भेजिए। अंपायर मैच शुरू मत कीजिए, अंपायर मैच शुरू मत कीजिए। 12 मैन किसी का भी पहुंचा नहीं है। यूट्यूब के माध्यम से आपको मुकाबले हम दिखा रहे हैं और खास आकर्षक जर्सी भी आपको प्रदान की दी जा चुकी है। मतलब एक अलग सा मोमेंट, ये माहौल रहेगा मैदान में। जब तक 12 मैन हमारे पास नहीं पहुंचेगा, अंपायर मैच शुरू मत कीजिए। अगर 12 जर्सियां दी गई तो 12 मैन जर्सी पहन कर हमारे पास पहुंचिए। इस बात पर भी गौर फरमाइए, क्योंकि टीम में 12 मैन होगा तो जर्सी पहनकर हमारे पास पहुंच सकता है वो, क्योंकि मुकाबला कड़क है। और गोवा लाइव कास्ट के माध्यम से आपको यूट्यूब पर ये मुकाबले दिखाए जा रहे हैं। सर्वेसरा निखिल डांगी, उनके करीब शुभम निहाल उनके साथ। ओके अंपायर रेडी। इस बार बढ़िया गेंदबाजी वहां पर, पहली गेंद डॉट। और गेंदबाजी में कौन करेगा? बाला मैदान पर। सर स्वागत है आपका। और बल्लेबाजी में स्ट्राइक पर प्रणय मैदान पर। 2 दिग्गज टीमें आमने सामने लड़ाई मैदान पर, बिल्कुल 2 शहरों के बीच में। भाई कड़क मुकाबला ये, इस स्तर पर तो ये कड़क ही है मुकाबला। वापस खेल जबरदस्त कहानी। ओ रिवर्स किया अटेम्प्ट, गेंद निकली थर्ड मैन पर। पहले प्रयास में को उठाया जा रहा है, रन वहां नहीं निकलेंगे। देखिए क्राउड पूरा भरा हुआ, दर्शक काफी मात्रा में इस आखिरी दिन पर, मानो कि कुंभ मेला लगा है मैदान पे। मुकाबला बिल्कुल अच्छा, दावेदारी का खेल, जबरदस्त कहानी, चाहने वालों की वो उत्कंठा। सागर सर एक अलग मकाम मैदान पर, क्योंकि 2 दिग्गज टीमें लड़ रही ना, और खासकर शाकाहारी टीम जिसने पलटकर पीछे देखा नहीं है। जब 4 गेंदों पर 4 रन थे उस वक्त जो बॉलिंग की, उसके बाद किसी भी मैच में उन्हें वापस मुड़कर नहीं देखा। ये खास बात इस टीम की भाई, इसलिए हम सराहना करते इस टीम की। लेकिन सराहना हम करते, ये बात अलग है, लेकिन आज मुकाबला करेगा सराहना। स्वागत है मैदान के ऊपर से, स्वागत किया गेंदबाज का। छक्के 7 मैदान पर, 6 रन के साथ टोटल स्कोर 6 पर, कोई नुकसान नहीं। हेलो धन्यवाद से। वापस खेल, बाला स्ट्राइक पर, गेंदबाजी पर मोर्चे पर रहेगा। एक अच्छी मैच मैदान में। ओहो उड़ाया 6 रन के लिए। जबरदस्त कहानी मैदान पर, बिल्कुल लाजवाब खेल। 2 गेंदों पर लगभग 2 छक्के। और शाकाहारी टीम को ये बिल्कुल एहसास दिलाते भाई तुमने पलट कर नहीं देखा है, लेकिन पलटवार करना हम भी जानते हैं मैदान में। आज वो लड़ाई ढूंढाई होगी। 2 अच्छे खिलाड़ी, 2 अच्छी टीमें आमने सामने लड़ती हुई। ओहो हेलीकॉप्टर है, उड़ा नहीं, फील्डिंग अच्छी है, बैकअप ठीक ठाक है, कैच को छोड़ा गया मैदान पर। देखिए भाई, ये सवाल है अभी तक मुझे समझना है, कैच छोड़ने के बाद ये सर पर हाथ क्यों लगाते हैं? कैच आप ही ने छोड़ा है, हमने तो नहीं छोड़ा। सिर्फ एक ही रन अंपायर, बाउंड्री लाइन पर गेंद को फील्ड किया गया, या फिर क्या वहां पर ओके। पर बाउंड्री गेंद बाहर जा चुके हैं। गेंद को रोका है, लेकिन खिलाड़ी अपने पैर बाहर रखा, उसके बाद उस गेंद को टच किया। एक बार बाहर जाएंगे, टच करेंगे तो नियमावली ये कहती है कि ये बाउंड्री है, क्योंकि फील्डिंग अच्छी थी,
हवा में गोता लगा, सब कुछ ठीक ठाक था, लेकिन पैर पहले लगा बाउंड लाइन को, इसके लिए बाउंड्री के। लेकिन अच्छा एफर्ट की तारीफ करनी पड़ेगी। और खिलाड़ी जिसने कैच छोड़ा उसके लिए प्रेशर, क्योंकि ये खिलाड़ी अभी भी तैनात है। लगभग 16 रन मैदान पर। ओ हेलीकॉप्टर फिर से हवा में, फिर से मौका, फिर से छोड़ा गया मैदान पर। 2 गेंदों पर लगातार 2 मौके। और मुझे यह समझना बल्लेबाज ने गेंद को क्यों रोका हाथ से, अगर वो छोड़ते तो ये रन था मैदान पर। लेकिन ये भी कुछ कहावत अलग रहती है, क्योंकि उस गेंद को आपने लपका ही क्यों है, क्योंकि बैकअप नहीं था, पीछे गेंदबाज से बहुत दूर जा रही थी गेंद। 1 रन वहां पर, 2 गेंदों पर 2 छक्के, 2 गेंदों पर लगातार 2 कैच छोड़े गए। ओवर समाप्त हो चुका है, 2 ओवर 1 ओवर समाप्त, तो टीम का कुल स्कोर 17 पर। ओके, धन्यवाद, आपका स्वागत है। मुकाबला बिल्कुल 2 गेंदों पर कैच छोड़ने का परिणाम थोड़ा सा मुश्किल होगा, लेकिन 1 रन स्ट्राइक पर अभी भी खिलाड़ी वही है। क्या बैटिंग, 17 रन जोड़े गए। ऑफ स्टंप के लाइन बाहर, नो बॉल। ये कुछ टीम थोड़ी सी बिखर रही है मैदान पर। नो बॉल, उस पर फ्री हिट। टोटल 18 पर पहुंचा है। और गेंदबाजी में तब्दीली, मोर्चे पर रहेगा कृपेश मैदान पर। कृपेश को भी ध्यान में रखना पड़ेगा, हल्की सी ऊपर नीचे गेंद जाएगी ना तो बाउंड लेके बाहर जाएगी, क्योंकि क्रुशियल प्रेशर है ये। 2 टीमें आमने सामने लड़ाई और एक अच्छी मैच मैदान पर। फिर से नो बॉल, फिर से नो बॉल। इस टीम के साथ क्या हो रहा है, पहली 2 गेंदों पर 2 गेंदें पहली मिड एंड डाली गई, उसके बाद 2 गेंदों पर 2 छक्के खाए गए, 2 गेंदों पर छक्के, उसके बाद 2 गेंदों पर 2 कैच छोड़े गए, और ये 2 गेंदें जो दोनों गेंदें नो डाली गई। क्या इस वक्त शायद शाकाहारी टीम जो कि अच्छे टच में, अच्छे फॉर्म में, कुछ बात करनी पड़ेगी कप्तान को जाकर, क्योंकि इस स्तर पर जो प्रेशर झेलेगा वही फाइनल में पहुंचेगा। इस बात को ध्यान में पहले रखना पड़ेगा, और वही प्रेशर आज झेलना है तो मुकाबला टाइट है। ये 19 ये टोटल सामने से मैदान पर। ओहो, हवा में है, फ्री हिट है, इसका मतलब कोई परेशानी नहीं है। अगर ये फ्री हिट है तो कोई परेशानी नहीं है। 3 जीवनदान 1 खिलाड़ी को, भाई तीनों के तीनों मौके आ गए आपके पास। तीनों में से आपने ये कैच लपका, लेकिन इस कैच की अहमियत लपकने के बाद भी 0 है। टीम का स्कोर इस वक्त 20 पर पहुंच चुका है। क्या कड़क मुकाबला है ये, एक तरफ से जो कि स्ट्राइक पर है अब वीरेंद्र मैदान पर, और राइट हैंड ओवर द विकेट से जो कि इस वक्त शॉर्ट आर्म पुल का शॉट, पुल सक्सेसफुल नहीं है, 1 ही रन मिलेगा। पहली बार 1 रन के साथ 21। अब स्ट्राइक पर वही खिलाड़ी प्रणव जो कि मैदान पर पहुंचता हुआ, प्रणय मैदान पर। प्रणय की अभी तक लेखा जोखा बल्लेबाजी का देखिए किस तरह से, 2 छक्के 1 चौका, 18 रन। और ओस देखिए कितनी, आज जय भोसले ज्यादा ओस है। शबनम इसे कहते हैं, शबनम, वो शबनम मैदान पर पहुंच चुकी है। एक बहुत खूबसूरत मुकाबला, विकेट चाहिए शाकाहारी टीम को, तब ये मैच बचा पाएंगे। ओ रिवर्स किया अटेम्प्ट, थर्ड मैन के ऊपर से एक लाजवाब छक्का मैदान पर। पर 2 दिग्गज टीमें सामने हैं। अब देखिए प्रेशर इस बात के, 2 कैच छूटे,
छक्के और बैक टू बैक छक्के मारने का रिकॉर्ड है इस मैदान पर। शायद इस गेंद पर भी आप देख सकते हैं बड़ा शॉट, या फिर रोकना पड़ेगा। नहीं, सही सो जहां पर हेलीकॉप्टर उड़ा, लेकिन मिनी है स्क्वायर लेग बाउंड्री पर, जहां पर फील्ड किया जा रहा है गेंद को। एक रन के साथ रन गति मैदान में पहुंची 28 पर। 27-28 आंकड़े भारतीय टीम में दोनों ही खिलाड़ी खेलते। 27 नंबर अमूमन जो कि रहाणे उनकी जैसे नंबर है, और विस्फोटक खिलाड़ी 28 नंबर यूसुफ पठान। मतलब ये आंकड़े हैं इस मैदान के आज के इस दिन पर। जबरदस्त कहानी। ऑन साइड पर बिल्कुल रोक ठोक बल्लेबाजी इस खिलाड़ी की, एक ही रन मिलेगा। सिंगल के साथ 2 गेंदों पर 2 रन इन्होंने निकाले अपने खाते में, और टीम का टोटल 29, लॉस ऑफ 0 विकेट। निहाल पर्वतकर जो कि इस वक्त डिजिटल स्कोरर, शुभम जो कि इस वक्त कैमरामैन की भूमिका में। आप जो चित्र देख रहे हैं ना, बिल्कुल जो गेंद कहां से कहां तक पहुंचती है, और वो खूबसूरत माहौल है कि बाउंड्री लाइन के बाहर किस तरह से उनको फील्ड किया जा रहा है, क्या वहां पर सब कुछ शुभम देख। शुभम खास आकर्षक धन्यवाद आपका यूट्यूब के माध्यम से मुकाबले जो कि गोवा लाइव कर सकते निखिल डांगी जो कि हमारे साथ मौजूद रहेंगे, वो सर्वे सर्वा। विराट तेंदुलकर जिन्होंने 6 साल लगभग सांगेम प्रीमियर लीग में स्कोरिंग की, वो हमारे साथ आज मौजूद। सर विराट तेंदुलकर, आपका हार्दिक स्वागत इस मैच के दरमियान। जय भोसले के साथ सागर सर, आज नीलेश तारी यहां पर मौजूद नहीं है, उनको भी प्यार भर नमस्कार। वापस खेल, ऑफ स्टंप पर ये गेंद को ऑन साइड पर कवर पर मोड़ा गया। टीम का स्कोर अब मात्र 30 पर। मुकाबला क्या खूबसूरत है ये, एक तरफ से जो कि प्रणव और वीरेंद्र ये जोड़ी मैदान पर, और प्रणव अब रहेंगे स्ट्राइक पर। गेंदबाजी में नया खिलाड़ी बाला के हाथ में गेंदबाजी का मोर्चा फिर से। ओ लगी तो बल्ले से है ये, तो यहां से कुछ तो आवाज निकले, लेकिन विकेट कीपर को छक्का गई गेंद। बहुत बढ़िया, बहुत खूबसूरत माहौल है, जबरदस्त कहानी इस क्रिकेट की चाहने वालों की। अभी भी तौबा गर्दी, और अभी भी मैं जरूर कहूंगा कि मुकाबला बेहतरीन है, ये दावेदारी का खेल मैदान पर। 7-8 कदम 10-12 कदम दौड़कर वापस गेंदबाजी पर बाला पहला, और थोड़ा सा महंगा जरूर रहा बाला का। और पिच गेंद मिड विकेट के लॉन के ऊपर से 6 रन के लिए। एक बेहतरीन मुकाबला, बेहतरीन आयोजन मैदान पर, और तमाम दर्शकों का हार्दिक स्वागत, खासकर गौरव का जिन्होंने हमें मौका दिया कमेंट करने का। वापस खेल मैदान पर 7-8 कदम दौड़कर फिर से राइट हैंड ओवर विकेट से, और बल्ले पर लगी हेलीकॉप्टर शॉट, वाइडिश गली पर निकली 1 रन के लिए, और सिंगल के साथ रन गति मैदान में पहुंची। टीम का टोटल स्कोर 37 पर। बाला वापस मोर्चे पर, क्या बल्लेबाजी, क्या
आकर्षक मुकाबले मैदान पर सेमीफाइनल का दूसरा मुकाबला चाहने वालों की वो उत्कंठा, वो गर्दी मैदान पर, और उसी गर्दी पर हम देख रहे हैं कि लगातार अच्छी बैटिंग स्ट्राइक के बल्लेबाज की प्रणव द्वारा। सामने प्रणव, ओ इस बार सीधे हाथों में हवा में, एफर्ट देखिए कितना बेहतरीन था। एफर्ट के बारे में मैं वही कहूंगा 100%, लेकिन ये कैच सर होना है क्योंकि इस आउटफील्ड पर जो ग्रास है ना, पूरी ग्रास है, आप छलांग लगे कोई फर्क नहीं पड़ा, ये कैच चाहिए क्योंकि आपने ये तीसरा कैच छोड़ा। 4 कैचों में से 1 लपका का, वो भी फ्री हिट पर था, उसके बाद कैचेस छोड़े गए और टीम का टोटल स्कोर 38 जो कि 3 ओवर का खेल चलता हो मैदान पर, तीसरे ओवर का। वापस खेल मैदान में, बिल्कुल अच्छा मुकाबला। ओ मिस टाइम है, विकेट कीपर से थोड़ी सी दूर, लेकिन प्रेशर है मैदान पर, निशाना लगा है, करीबी मामला, लेकिन अंपायर का कहना भाई ये पॉपिन किस में सुरक्षित है मैदान पर। ओवर समाप्त हुआ तीसरा, 3 ओवर समाप्त, 39 लगभग मैदान पर टोटल 13 रन प्रति ओवर मैदान पे बनते हुए। और हमारे साथ अब जुड़ेंगे जो कि इंग्लिश के एक बुलंद आवाज, जो कि यहाँ के रहने वाले, जो कि सर है। सर आइए, स्वागत आपका, सागर सर आपका स्वागत है सर मैच के दरमियान। So, thank you, Krishna Devji. Krishna हे देवाचें नाव आणि कृष्णा देवजीक सरनेमूच मेळ्ळा तें देव म्हणून. सो देवाक नमन करून हांव मायक हातीन घेतलो. Last over bowled by the most experienced campaigner of SAKHYAHARI, Nausabhai. He was also bowling very pacey deliveries during his younger time, but now still almost delivering the same pace, maybe just a matter of few kilometers. But the strong action, shots on up, and everything is similar. Nausabhai delivering the final over. First delivery was the wide. I beg your pardon, this is the 4th over of the inning. Meanwhile, a strong delivery, ball capped little low after hitting the deck. And that's the dot ball to start with the 4th over of the inning. Lot of support going out for Nausabhai as well as even for the batting team. So far, both the openers are still hanging out on the crease. 4th over in progress, score is 40. Another way outside the off stump. Raise of the both of arms saying that it is a wide delivery. Wide delivery takes the total to 41. And a word of advice from another senior partner, Yatin, giving word of advice to Nausabhai. So let's see what are the tactics that have been discussed in a short meeting. Nausabhai onto his run-up mark, standing parallel onto his legs, taking his time, thinking what to deliver. And that ball has been hit out of the ground. It doesn't matter what tactics have been brought in front of Pranay. Pranay as solid as rock, hitting the ball out of the ground. That's a sixer. What a monstrous hit from the bat of Pranay. Taking his time, and he has been the main architect of scoring the runs for SHANTADURGA TIVREM. Still continuing, facing Nausa. Another ball, that's the pressure that has been felt. We have to wait for umpire signal. Definitely, it is going to be called as a wide. So far, 3 wide deliveries in this over, and a biggie and a dot ball. So this wide takes the total to 48. And now again a word of advice from the keeper as which are the right areas to target, as Pranay is on striking end, the dangerous looking batsman scoring most of runs for his side. On to the striking end. This is a very good scintillating contest going on.
No sabai to Pranay. Low full toss and Pranay is not going to miss. Guides the ball towards the square leg area. One bounce across the boundary rope. And that's 4 runs to be written onto the scoreboard. With that boundary, there's a 50 up, 52 on the board. Thank you, DJ. And with that boundary, Pranay moves to individual score of 43. And the team score moves to 52. Let's see whether Pranay can score 50 into the semi-finals. Lot of hope from Pranay by his teammates. Now so to Pranay. And that's a strong connection. No chance for any fielder. Ball races away from across the boundary rope, signaling that is a 6. And with that 6, Pranay moves at the individual score of 49. Meanwhile, what a hit. Great cricketing shot. Looks to be from the books of the cricket. And what a lovely strike to caress the ball over the widest long of area, making the fielders to watch the ball sailing past them. Sixer takes the team total to 58. Fourth over in progress. Pranay is on striking end. Just a run short from 50 mark. Let's see whether he can complete his half century on this delivery. And that's another catch that has been dropped. Another shy at the stumps. And batsmen are running very hard. They complete couple of runs. Congratulations, Pranay. You can lift your bat towards your dugout. And that's the 50 for Pranay. Okay, spectator, मातशें धांवल्यार जाता मातसो बेगीन भायर यो तुका लागून गेम उरल्या. Thank you very much. And this is the madness for cricket, the love for cricket, and congratulating the half centurion of the semi-finals. Still a fourth over in progress. Half centurion on the striking end. Team total 60. And there's a cut shot offered. Ball races towards the third man for a single. That must be the plan of Pranay to take a single on the last delivery to retain the strike. With that single, Pranay moves to the individual score of 52 and team score moves to 61. DJ.
Final over. Pacey delivery well played, but not interested in a single as Pradai knows the responsibility on his shoulder of getting runs. Meanwhile, asking for change in the ball as the ball has become a little darker. And the request has been answered by the umpire. Meanwhile, 4 legal deliveries to go. 5th over in progress. Again, there was a wonderful strike straight to the long off area. Meanwhile, a single to bring Virendra on the striking end. Virendra is a legendary batsman, a good all-rounder, very famous by the nickname Mama, and he was a very, very good player in his younger days and was playing for AC Milan. So let's see what he can do in these semi-finals in the final over. Everyone knows what Mama is capable of. Let's see. Mama was quiet for a long time, and it's time for Mama to strike. Adarsh so far bowled very good deliveries. Definitely big names in front of Adarsh. Right arm round the stumps. And that's the hit. Mama back in the form as soon as the Mama was called. Thank you, DJ. What a wonderful hit. As soon as the history has been read in this tournament, Mama into his olden days. What a strike to put the ball out of the ground. And that sixer takes the total to 68, inching towards the 80 run mark. Let's see whether Mama can continue or Adarsh. The youngster, again low full toss. We have to wait for umpire's signal. And that's the boundary. So Mama getting momentum finally in the semi-finals. Was quite. So final delivery of the inning. Mama on the striking end. So far 10 runs from the bat of Mama. Virendra allies Mama. And I bet you no one will remember who is Virendra rather than if we call him who is Mama, then definitely many fingers will point out to this man. And what a hit! Oh my dear! Mama finishes off in a style. What a way to finish the inning by the legendary player. And a total moves to 78, 79 to get. Meanwhile, let's see who are the people who have actually helped the new generation club to make this tournament possible. DJ, just hold on for a second. First prize, second prize, and the semi-losers. Donated by Deepak Prabhu Pavaskar. We can't call him by the rank as a code of conduct is on. Local MLA. Best batsman of the tournament, sponsored by Torque Automobile. Best bowler of the tournament, Yaksh Kavlekar. These are the sponsors. Man of the final is sponsored by Tony Kingsley Bar and Restaurant. Man of the tournament sponsored by Advocate Paresh Naik and jointly sponsored by Yash Prabhudesai. The jerseys that these teams are wearing, the beautiful jerseys, are sponsored by Star Refrigeration, Kucharam, Revolts, Morais, Shubhankar Mapari, businessman, social worker, Jitesh Kudalkar, businessman, and Austin Pereira, businessman. Organizer jerseys are sponsored by Rupesh Desai, Tanmay Prabhu, Sachin Naik, Shirodkar Medicals, and Gaurish Fatte, who is the proprietor of Sushanti Sports. Winners and the Runners Trophy, sponsored by Pritesh Desai, in the memory of his late father, Datta Desai. Semi-losers trophies are sponsored by Ashwin Naik, I Beg,
It is Munna, the number 1 player of Kucharam. Best batsman, bowler, man of the final trophies. All these trophies are sponsored by Sadabar and Restaurant Sangam. Proprietor Tari Brothers. And this YouTube that telecasting the live matches are sponsored by Ignatius Mosquito. And even I have been told that in the finals, so all the finalists, please note, in the finals, if any bowler taking hat-trick, batsman hitting 3 sixes out of 3 deliveries, or 6 sixes out of 6 deliveries, will get a cash prize of 500 rupees from the proprietor of Sushanti Sports, Gaurish Fatte. Meanwhile, as the second inning commences, I would like to invite one more strong voice. Jai, I'm not going to call the surname because second inning is about to start and balls are sponsored by Rohit Chari. Over to Jai. थँक यू. पहिल्या चेंडूवर एक मोठा फटका जातो तो डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने 6 धावांसाठी. षटकाराने खात्याची सुरुवात या ठिकाणी करतोय तो म्हणजे परेश. एकोणऐंशी धावांचा पाठलाग करायचा सेमीफायनलचा सामना 2 तगड्या संघादरम्यान. सख्याहारी विरुद्ध शांतादुर्गा टिव्रेम या संघादरम्यान. प्रथम फलंदाजी अर्धशतकाच्या जोरावर प्रणयच्या एक तगडा टोटल या ठिकाणी पाहायला मिळतोय. दुसरा चेंडू थोडासा तशाच पद्धतीचा मात्र मारायचा प्रयत्न फसतोय. एक निर्धाव चेंडू समाप्त होते. पहिल्या चेंडूवर एक खणखणीत षटकार आणि त्यानंतर मात्र सुरेख कमबॅक म्हणावं लागेल ते प्रणय गावकरचं. एक चतुरस्र गोलंदाज टेनिस बॉल क्रिकेटमध्ये लाईट बॉल असो किंवा हेवी बॉल या ठिकाणी आपल्या संघासाठी 100% योगदान देण्यासाठी हा खेळाडू कायम तत्पर असतो. तोच या मैदानावरती आपल्या संघासाठी गोलंदाजीची धुरा सांभाळतोय. फलंदाजीमध्ये अतिशय लाजवाब कामगिरी 53 धावा नाबाद या मैदानावरती. लेग स्टंपच्या बाहेर थोडीशी भरकटलेली गोलंदाजी. वाईडचा इशारा पंचांचा. अतिरिक्त बायच्या स्वरूपात 1 धाव अवांतरच्या या 2 धावा आणि या 2 धावेने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या पोचते ती 8 रन्सवरती. बिनबाद 8 धावा 79 धावांचा पाठलाग करण्यासाठी. आठ धावा धाव फलकावर बिनबाद. पुढचा चेंडू यॉर्कर लेंग पद्धतीचा ऐन मोक्याच्या वेळी बॅट खाली आणतो. एक सिंगल मिळते. सिंगल बरोबर कृपेश आपलं खातं खोलतोय. एकूण धावसंख्या मात्र या ठिकाणी पुढे सरकते ती. एक षटकार आपल्याला पाहायला मिळाला होता तो परेशच्या बॅटमधून. एक सिंगलने खातं खोलतोय तो कृपेश. एकूण धावसंख्या परावर्तित होते ती 9 धावावरती. 79 धावांचा भलामोठा डोंगर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. परत एकदा घुटना टेक आणि तमाशा देखवाला फटका मारायचा प्रयत्न. चेंडू मात्र टप्पा पडल्यानंतर सरळ विसावतो यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू मात्र समाप्त होतोय प्रणय गावकरचा. आपल्यावर दिलेली जबाबदारी मी कशी पूर्ण पाडेन आणि आपल्या संघासाठी संकटातही या ठिकाणी गोलंदाजी करण्याचा मनसुबा माझा असेल. मी जी फलंदाजी केली त्यावर या ठिकाणी कळस चढवण्याचा माझा प्रयत्न असेल. या इराद्याने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. फलंदाजाला चकवा देणारी गोलंदाजी मी करेन आणि निश्चितपणे माझ्या संघासाठी फायनलचे दरवाजे उघडण्यासाठी मी मजबूतीकरण प्राप्त करेन. या इराद्याने गोलंदाजी करण्यासाठी प्रणय गावकर सज्ज होतोय. तर दुसऱ्या बाजूने आणखी एक षटकार ठोकण्यासाठी सज्ज होतोय तो परेश स्ट्राईक एंडला. यॉर्कर लिंक पद्धतीचा चेंडू मात्र बायावरचा चेंडू हलका टटवला जातोय. एक सिंगल मिळते त्या ठिकाणी आणि सिंगल बरोबर एकूण धावसंख्या आता मात्र डबल फिगरमध्ये परावर्तित होते ती 10 रन्सवर. 79 धावांचा पाठलाग. जवळपास प्रति षटकामागे 16 धावा जमवायच्या आहेत. या षटकाचा जर विचार केल्यास आत्तापर्यंत या षटकामध्ये आल्यात अवघ्या 10 धावा आणि शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी असेल. एक मोठा फटका कृपेश पालकरच्या बॅटमधून सख्याहारी संघासाठी अतिशय महत्त्वाचा ठरेल. कारण प्रति षटकामागे 16 धावा तुम्हाला जमवायच्या आहेत 79 धावांचा पाठलाग करताना. थोडेसे कानमंत्रणा होतंय दोन्ही फलंदाजामध्ये
आणि प्रणय परत एकदा सज्ज होतोय गोलंदाजी करण्यासाठी. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, अल्टी पलटीवाला शॉट, मात्र या फटक्यावरती धाव मिळते. केवळ एक या ठिकाणी एक चांगल्या षटकाची समाप्त होते. 11 धावा धावफलकावर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर 19 धावांचा पाठलाग करताना थँक्यू डीजे. नमस्कार गाववाल्यांनो, परत एकदा सगळ्यांचा या मालवणीच्या आकाशवाणी केंद्रावरून हार्दिक स्वागत असा, हात जोडून स्वागत असा. दुसऱ्या सेमीफायनलचा सामना तुम्ही बघतात, सख्याहारी विरुद्ध शांतादुर्गा तिवरेम या दोन संघादरम्यान. काय लाजवाब बॅटिंग केल्यान, मुगड्यान रेस काढणं म्हणजे काय असता त्या प्रणय गावकरांनी दाखवून दिल्यान. एक अर्धशतकी खेळी सेमीफायनलच्या सामन्यात 53 धावांची आणि त्याच्याच जोरावर 78 धावांचं डोंगर आणि 79 धावांचं पाठलाग. 71 डबल गेम पहिल्या षटकाच्या सांगत्य क्रिस प्रणय गावकरच्या षटकात. उत्कर्ष हे चेंडू ऑफ स्टंपच्या बरोच बाहेर जाता, जे का मालवणीत म्हटला जाता रानल्यान टोपभर आणि वाढल्यान वाटीभर. वाईडचा इशारा पंचांचो येता, अतिरिक्त एकेरी धाव आणि अतिरिक्त सिंगलने एकूण धाव संख्या पुढे सरकता ती 12 रनचार. 12 म्हणजे 1 डझन. आंब्याचं सीझन नुकतंच सुरू जाता आणि आंब्यांचे पेढे तुमका डझनार बघूक मिळतात. तेच 1 डझन आंब्यांचं धाव संख्या तुमका धाव फलकार बघूक मिळता. गोलंदाज परत एकदा उत्कर्ष. यावेळी मोठं फटको, चेंडू जाता आकांड्याच्या पैलाडी, टांगा पलटी, घोडे फरार षटकार. तुम्ही जयघोष बघता तो सख्याहारीच्या गोटामध्ये ज्या ज्यावेळी यांचा संघ मैदानात येता त्या त्यावेळी अशीच घोषणाबाजी तुमका ऐकाक मिळतली, कारण या संघाचा त्यांच्या ह्या वैशिष्ट्य असा. अनेक स्पर्धेत हे संघ सहभागी होता आणि रात्रीच्या वेळी तर हे रात्रीचा राजा म्हणून या संघात ओळखला जाता. तोच या मैदानावरती हे दोन संघ एकापेक्षा एक शेर तर दुसरं 6वा शेर. मात्र बघूचं लागत कृपेशच्या बॅटमधून निघालेलो हे षटकार आणि एकूण धावसंख्या पोहोचता 18 रन्सवरती. ऑफ स्टंपच्या बरोच बाहेर जाणारा चेंडू, परत एकदा पंचांचो इशारा येता, तो वाईडचो. अतिरिक्त एक सिंगल मिळता आणि सिंगल बरोबर एकूण धाव संख्या 19 अशी धाव फलकावरती. उत्कर्ष परत एकदा यो चेंडू, नो बॉलचो इशारो. नो बॉल अर्थात म्हणजे फलंदाज मिळतील फ्री हिट. म्हणजे फलंदाज बाद असलो तरी नाबाद आणि नाबाद असलो तरी नाबाद. म्हणजे एकाच म्हणतात मालवणीत, बाबा गेलो पंढरपुरा, इलो तरी वडे आणि नाही इलो तरी वडे. बाबा इलो म्हणान वडे आणि नाही इलो तर तुमचा तुम्ही बघा. एकूण धावसंख्या मात्र पुढे सरकता ती 21 रन्सवरती. सख्याहारीचे खेळाडू बाउंड्री लाईनीवर बसलेत. जरा विनंती असा पाटकडे जरा बसायचा असा. लाईन ऑफ कंट्रोल तुमका बाळगूची लागतील. एकदा जोरदार जोर घोषणा होऊन जाऊ दे तुमच्या संघाची. सख्याहारी जोरदार घोषणाबाजी. मैदानावर तुमका हौशे नवशे गवशे सगळे बघूक मिळतले. पोटात पेट्रोल गेला का तर मेंदूत जाता आणि मेंदूत गेला की बॅटरी चार्ज होता आणि बॅटरी चार्ज झाली की ढेंगले आपणच नाचाक लागतात. आडव्या बॅटचो फटको, या काय केलंय, करूक गेलो संकासूर आणि झालो नरकासूर. हलक्या बॅटिंग खेळाचा प्रयत्न आणि चेंडू मात्र गेलो होतो तो निश्चितपणे. परत एकदा गोलंदाज उत्कर्ष तुमका बघूक मिळता. कर्लिंग पद्धतीचं चेंडू एकच रन मिळतील आणि प्रणयाक माहिती असा एकेरी दुहेरी धावांक काय जावचा नाही. डझनान तुमका रन बनवचे लागतले, कारण तुमका प्रत्येक चेंडूर मोठो फटको मारूचोच लागतलो आणि जा काय करूचा असात ता आताच करूचा लागात, नाहीतर मगे म्हणाचा लागात अर्धो
सरांनो आणि बाळग्यान माटव घालूक घेतलो. जा काय करूचा असा तर गोरी संपाच्या आधी आणि चेंडू संपाच्या आधी वेळ संपाच्या आधी करूचा असा. उत्कर्ष परत एकदा सज्ज आणि कृपेश पालकर परत एकदा फलंदाजीसाठी स्ट्राईक वरती. मोठो फटको कारंजो उडता हवेत चेंडू दोन क्षेत्ररक्षक धावतात आणि वळ्यात येऊन चेंडू विसावता. सुवासनीची जशी गोटी भरली जाता तिरपळात जसं दाना तयार होता पहिला कलम लागता आणि कृपेश पालकर तंबूच्या दिशेने रवाना. थँक्यू डीजे. कोड ऑफ कंडक्ट लागलेला असा पण काही जणांका कोड ऑफ कंडक्ट लागणार नाही. वयाता जाऊ नये कर्फ्यू लागा दे नाहीतर आणखी काय लागा दे यांच्यावर त्याचा काही एक फरक पडणार नाही. नवीन फलंदाज मैदानात येतात तो म्हणजे येतील. मित्रांनो एक तुमका सांगूचा झाला मालवणीत एखादी एक घटना तुमका मी सांगताय ती म्हणजे निश्चितपणे असतील ती मालवणी भाषेतली. म्हणजे एक बेवड्यांचो नाद कधी करूचो नसता तो कित्या तो सांगतोय. एक बेवडं दररोज शंकराच्या देवळाच्या समोरसून जात असता. जाताना शंकराक हात जोडत असता. पुजारी एक वाटता या बेवड्याची जरा मजा करूया म्हणून एक दिवस तो शंकराची मूर्ती हटायता आणि गणपतीची ठेवता. दुसऱ्या दिवसात त्याच वाटेन तो बेवडा जाता आणि बघता घंटा वाजायता मंदिरातली आणि बघता तर गणपतीचा फोटो. तर गणपतीक सांगता अरे आज बाबा खाय गेले मी येऊन गेलाय म्हणान सांग. म्हणजे बेवड्याक सुद्धा कितकी अक्कल असता याच्यावरसून कळटा. मोठा फटको चेंडू आखांड्याच्या पहिला आडे आणखी एक टांगा पलटे घोडे फरक षटकार. थँक्यू. या गाणा लागला का सगळ्यांका आपले एक लहानपणातले प्यार आठवतात. प्यारा म्हणजे झाडावरची प्यारा नाही प्यार म्हणजे प्रेम. आणि जेव्हा जेव्हा त्या लागता ज्यांचा जमला ते हसतात ज्यांचा जमाग नाही तो आणखी एक पेग मारतात. बॉलर परत एकदा बॉलिंग मार्कवर तुमका दिसता आणि बॅट्समन स्ट्राईक वरती दिसता तो परेश. यॉर्कर लेग पद्धतीचं चेंडू परत एकदा मिडांच्या दिशेने खेळलं जातं. एकच धाव निश्चितपणे मिळेल आणि एकेरी धावेन धावसंख्या मात्र पुढे सरकतात ती 29 रन्स वरती. 2 षटकांचा खेळही समाप्त होता. अजूनही 18 चेंडूंचा खेळ बाकी असा. 29 अशी धावसंख्या धावफलकावरती 79 धावांचा पाठलाग करूचो असा आणि अजून 50 धावांची गरज असा ती 18 चेंडूमध्ये. आज थोडासा आवाजाचा प्रॉब्लेम असा कारण आज दिवसभर कोएम प्रीमियर लीगमध्येही अशाच पद्धतीचं समालोचन केला. तोबा गर्दी प्रेक्षकांची चौकार षटकारांची आतषबाजी त्या मैदानावर बघूक मिळाली आणि त्याच धर्तीवरचे हे आजचं हे अंतिम दिवस म्हणण्यापेक्षा हे शेवटची रात्र आणि रात्रीचे राजा कोण या थोड्याच वेळात स्पष्ट होत आला. दुसरं सेमीफायनलचं सामनं गोलंदाजी मार्कवर दिसता प्रणय गावकर परत एकदा. आमचे पत्रकार मित्र एकनाथ खेडेकर सुद्धा खुर्ची घेऊन बसलेले असत आणि माका मगासपासून फोन करतात तुझी कॉमेंट्री केव्हा सांगतलंय. मगाशी मराठी सांगलंय तो म्हणता कृष्णा देवजीन सांगली. आता ऐकलंय ऐका घेत असाल तर एकनाथ ऐकान घे. आता कॉमेंट्री मी सांगतोय मी अर्थात जय भोसले. गोलंदाजी मार्कवरती तुमका दिसता तो प्रणय गावकर. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये हेवी बॉल असन दे नाहीतर लाईट बॉल रात्रीचा राजा आणि दिवसाचा सुद्धा राजा असतो. आखूड पद्धतीचा चेंडू आडव्या बॅटचा फटको सरळ क्षेत्ररक्षक ज्या ठिकाणी उभो त्याच्या हातात जाऊन विसावता. दुसरा कलाम लागता आणखी एक फलंदाज तंबूच्या दिशेने रवाना डीजे.
थँक्यू डीजे. गाणं खायचाय लागाने, नाचणारो एकच प्राणी आणि तेका बघा तुम्ही, तेका ना थंडी लागना ना गाणं खायचा असा त्याच्याशी त्याचा देणा घेणा काय नाही. पाय फक्त उचलून नाचना इतक्यात त्याचा काम. नवीन बॅट्समन को प्रतीक, नवीन फलंदाज मैदानात येतात तो ब्रॅवो. त्याचं नाव सर्वेश, तोच ब्रॅवो या नावाने ओळखला जाता. ब्रॅवोचा काम तेका करूचं लागता. ब्रेव अर्थात शूर आणि मैदानात तोच येता डावखोऱ्या हाताचो. एक डॅरेन ब्रॅवो हा उजव्या हाताचो, मात्र ह्यो सर्वेश उर्फ ब्रॅवो असा डावखोऱ्या हाताचो. इला इला मोठो फटको मारूचो प्रयत्न, नो बॉलचो इशारो पंचांचो येता. नो बॉलचो इशारो म्हणजे परत एकदा सांगतोय, बाबा गेलो पंढरपुरा, इलो तरी वडे आणि नाही इलो तरी वडे. फ्रीट आणि स्ट्राईक वरती असतलो तो यतीन. पहिल्याच चेंडूचो सामनो करतलो तोही प्रणय गावकरच्या. या फ्रीटच्या चेंडूर एक षटकार मारणं अनिवार्य असा. जर षटकार बसलो तर सामनो परत एकदा दोनही संघासाठी 50-50 बनतलो. बघूया यतीनच्या बॅट्समनसून दमदार षटकार निघता का नाही. यकिलन म्हटला जाता यतीन मारत तर मारीत रावतलो आणि प्रणय गावकर जर विकेट काढीत रावलो तर विकेटच काढीत रावतलो. मोठो फटको चेंडू आकांड्याच्या पैलाडी, मी म्हणाची पुरसत बोला फुला गाठ, चेंडू आउट ऑफ दी पार्क. ओके आता परत रक्षक डावकोऱ्या हाताचो ह्यो ब्रॅवो मात्र तंबूत परतता. आणखी एक कलाम लागता. परत एकदा मुकरी चेंडू यॉर्कर लेग पद्धतीचो फलंदाज बीड होता. एष्टी रक्षकाच्या हातात विकेट किपर बाकीचा काम पूर्ण करता. एक निर्धाव चेंडू समाप्त होतात. एकूण धावसंख्या मात्र 40-80 धावफलकावरती. अजूनही 39 रन्सांची आवश्यकता. स्ट्रायकर यतीन परत एकदा अल्टी पलटी वाला शॉट, जका म्हटला जाता लगा तो आबाद नाही तो बर्बाद. 6 रन्सासाठी
थँक्यू डीजे. षटकारान एकूण धावसंख्या आता मात्र पोहोचतात ती 46 रनसार 46. 79 धावांचं पाठलाग करताना 46 धावा म्हणजे अजूनही 33 रन्सांची गरज असा तितक्याचो डबल गेम खेळका म्हणतात, कट गेम खेळका म्हणतात. जे तो खेळ खेळतात त्यांना माहीत असतलो, आमका फोडून सांगूची गरज नाही. शॉर्ट चेंडू संधी होती, मोठं फटको खेळूची मात्र संधी हुकता, षटक संपता. तिसरा 3 षटकांचा खेळ समाप्त होता. उरलेत 12 चेंडू आणि 12 चेंडू जिंकायच्यासाठी 33 धावांची आवश्यकता असा. सामन्यात काय घडत या कोणच सांगू शकणार नाही, कारण क्रिकेट हे असो खेळ असा जका जमला त्याचा फावला असला म्हटला जाता. फावला तर फावला नाहीतर बोर्डा नाव रावला. जरी इलो तर ह्याच्यासारखे स्टेप करू त्या कसेच जमाचे नाही. याचे स्टेप मात्र बघण्यासारखे, कमरेच्या वरचाच फक्त हलता, खालचे पाय न्याम मारून मेडी पुरल्यावरी तसेच असतात. लोकांका थंडी घाता म्हणा लोक स्वेटर घालतात, वरती जॅकेट घालतात, ह्यो असलेले कपडे काढून टाकता. 12 चेंडूंचा खेळ बाकी असा आणि 33 रन्सांची असा गरज. यॉर्कर लेग पद्धतीचं चेंडू खोदून काढलेलो कव्हरच्या दिशेने खेळलं जाता. 1 धाव मिळता. सिंगलने एकूण धाव संख्या 47, AK 47. आणि आता स्ट्रायकर असा तो यतीन. सख्या हरीचे खेळाडू सगळेजण वाट बघतात केव्हा एकदा सामना सोपता आणि आपलं संघ जिंकता. असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी अशी जी म्हण असा. मात्र सख्या हरी ती पूर्ण करता आपल्या ताकदीच्या जोरार. या अनेक स्पर्धेत मी जवळसून बघलंय, कारण ह्यो संघ आमचं फेवरेट संघ. फुलटॉस चेंडू त्याच्यावरती एक मोठा फटको यतीनच्या बॅट मधून निघता. आकांड्याच्या पहिल्या आडे टांगा पलटी, घोडे फरार षटकार. पोचता 53 रनसार. यांनी अंग काढल्यान बाबा तू अंग काढलास खायच्या तरी देवा धर्माकडे जाऊन चौकशी कर, असं पटकन उठा नको, तो तुका काहीतरी सांगू गेलेलो. परत एकदा मोठा फटको, परत एकदा चेंडू आकांड्याच्या पहिल्याडे 6 रन्सासाठी. बघा या सामन्याचा भवितव्य 59 धाव फलकावरती. आता फक्त वयात 20 रन आणि खेळ बाकी असा 9 चेंडूंचो. 9 चेंडू बाकी आणि 20 रन्सांची गरज. म्हणजे सामन्यात बघा कशा पद्धतीने टर्निंग पॉईंट येतात. माणसाच्या जीवनात अनेक टर्निंग पॉईंट येतात, तशाच पद्धतीचे टर्निंग पॉईंट क्रिकेटमध्ये सुद्धा बघूक मिळतात. स्ट्राईकवरती तुमका दिसता परत एकदा येतील. परत एकदा ह्यो पॅडल स्विपचा फटको मारूचो होतो. यॉर्कर लेग पद्धतीचो चेंडू निर्धाव चेंडू जाता. जसो निर्धाव चेंडू गेलो प्रणयान टाळे वाजवले, शाबासकी दिल्यान आपल्या गोलंदाजाक. डॉट बॉल गेल्यावर सख्याहारीच्या संघामध्ये थोडीशी शांतता. मात्र दुसऱ्या बाजूचा जर या ठिकाणी विचार केलो तर अजूनही वेळ जाऊक नाही. 8 चेंडू आणि 20 धावांची गरज. परत एकदा चेंडू खालती रावता, बॅट हवेत फिरता, जका मालवणीत म्हटला जाता बॅट्समन फक्त वलयता. आपल्या संघाक अजूनपर्यंत जिवंत ज्यांनी ठेवल्यान यतीनान त्याका सामन्यात शेवटपर्यंत लढायचा असा म्हटला जाता. जिसमें है दम वो है बाजीराव सिंगम. पण दमखम दाखवचो लागत अजूनही फलंदाजीत.
दोन आमचे ऑफिशियल्स मैदानामध्ये असत, त्यांच्या जर टोपी तुम्ही हातात घेतल्यात तर एक एक तांब्या पाणी मिळतला दोघांच्या टोपीतून, इतकं दव पडलेलो असा. हवेत चेंडू, कारंजा उडता, चेंडूच्या खालती क्षेत्ररक्षक येता आणि सहज आणि सोपं झेल, खतरनाक फलंदाज तंबूच्या दिशेन मोठा कलाम लागता. ए बाबा, त्याच्या गदालीक जाऊ नकात कोण. आजचो दिवस त्याचो असा, आज तो रात्रीचो राजा असा. आता नवीन फलंदाज मैदानात येतात तो अनिकेत. शेवटचा आणि म्हणजे भैरवी घालणारा षटक, षटक घेऊन येतात तो आकाश. 6 चेंडू आणि 20 रन्सांची गरज. शेवटचे 6 चेंडू 60,000चे, प्रत्येक चेंडू 10,000चो. मोठा फटको, कारंजा उडता, चेंडू हवेत, चेंडूच्या खालती क्षेत्ररक्षक, आणखी एक कलाम लागता. हलतात. सकाळी बेगीन उठायचं नाही हो. नवीन फलंदाज मैदानात येता. 5 चेंडूंचा खेळ बाकी असा आणि 20 रन्सांची गरज. आदर्श यो मैदानात येता, ज्यांनी या स्पर्धेत एकमेव हॅट्रिक केला. सलग 4 चेंडूवर 4 गडी बाद केले तोच आदर्श. मात्र त्याका आता बॅटिंग करूची असा. स्ट्रायकर दिसता तो बॅट्समन अनिकेत. 5 चेंडू आणि 20 रन्सांची गरज. डावखुऱ्याचा जो फलंदाज बघूया, ह्यो चेंडू महत्वाचा असतो. यॉर्कर लेग पद्धतीचा चेंडू, गेटवे ऑफ इंडिया, बॅट्समन बीट, विकेट किपर बीट्स. 1 रन. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, थ्रो अतिशय सुरेख. 22चो इशारो पंचांचो येता. लोक चहा पिताना दिसतात, लोक चहा घेऊन जाताना दिसतात. मात्र चहा जायसर ती थंड जातली, मग चायचा उपयोग काय. जाता जाता तरी घोट मार. थँक्यू जाता जाता घोट मारल्याबद्दल. चार चेंडूंचा खेळ बाकी असा. 19 रन्सांची गरज. अजूनही सामना संपाक नाही. आदर्श तुका काहीतरी करूचं लागत. तुझा नाव आदर्श असा, मात्र तुका संघर्ष करूचो असा. 4 चेंडूत 19 धावांची असा गरज. चेंडू मोठा फटको, चेंडू जाता आकांड्याच्या पैलाडी. परत एकदा टांगा पलटी, घोडे फरार षटकार. आता एकूण धाव संख्या पोहोचली ती 66 रन्सार. 3 चेंडूंचा खेळ बाकी आणि 13 रन्सांची असा गरज. सेमीफायनलचो सामनो. एक दरवाजो उघडला, एक दरवाजा कडी असा. एका दरवाजान पाय भीतर घातलो, कोणाचो पाय खोलात आणि कोणाचो पाय दारात, ह्यो निश्चित करणारो सामनो. म्हणजे लाखाचे गोष्टी आणि चिरमुराची पोती ह्यो निश्चित करणारो सेमीफायनलचो सामनो. गोलंदाज आकाश परत एकदा. परत एकदा बॉल आपटता, बॉल काळो झालो म्हणून तो गोरो करूचो प्रयत्न. लोक तोंडाक पावडर लायतात, हयसर बॉलाक चुनो लायतात. चुनो लावण्याचे 2 प्रकार असतात. पानाक लायतो तो चुनो एक निराळो आणि लोकांका चुनो लावचो प्रकार दुसरो.
आकाश परत एकदा सज्ज होता गोलंदाजी करूच्यासाठी. 3 चेंडूंचा खेळ बाकी आणि 13 रन्सांची गरज. परत एकदा आकाश मात्र दबावात दिसता. हृदयाचे ठोके वाढलेले दिसतात. हृदयाचे ठोके 2 प्रकारे वाढतात तर मी नक्कीच नंतर सांगेन, पण तोपर्यंत 3 चेंडू महत्वाचे असत. ओ यो बऱ्यापैकी बॉल, मुकरी बॉल, टप्पो पडल्यानंतर बाहेर वळता, नागमोडा वळण घेता, चेंडू विसावता विकेट किपरकडे. 2 चेंडूंचा खेळ बाकी, 13 रन्सांची गरज असा. 2 षटकार बसले, सामना होतलो बरोबरीत, खेळतलो सुपर ओव्हर. बघूया 2 चेंडूंचा खेळ बाकी असा, 2 षटकार बसले, सामना टाय आणि सामना टाय झालो तर त्याचा निकाल लागतलो सुपर ओव्हर मध्ये. म्हणजे हत्ती गेलो आणि शेपूट राहिला असंच म्हणायचं लागतं या सामन्याबद्दल. मोठा फटको, कारंजा उडतात, चेंडूच्या पाठकडे क्षेत्ररक्षण. 6 रन्सासाठी शेवटचा बॉल बाकी असा आणि 7 रन्सांची गरज असा. षटकार जर बसलो तर सुपर ओव्हर, नो बॉल पण षटकार बसलो तर सकारे जिंकले आणि बॉल जर डॉट गेलो तर मात्र शांतादुर्गा टिवरेम संघ जिंकले. 7 रन्सांची गरज असा. मित्रांनो, जो तुमका आदर्श दिसतात त्याच्यामुळेच सकाळी संघ हय पोचला. ह्या पोरग्यान एका ओव्हरीत 4 रन देऊक नाही होते, त्याच्यामुळे पहिला सामना सकाळी संघ जिंकलेलो, त्याच्यानंतर सामने जिंकत गेलो, हय पर्यंत पोचलो. एका चेंडूचा खेळ बाकी असा आणि मात्र गरज असा ती 7 रन्साची. म्हणजे जे का म्हटलं जाता चेडू बघून झाला, मागणी घालून झाला, साखरपुडा करून झालो, हळद लावून झाले, निम्यातून काढून झाला, आता फक्त अक्षता टाकूचे बाकी असत. एका चेंडूचा खेळ बाकी, 7 रन्साची गरज. सामना काय होतलो, टाय जातलो की शांतादुर्गा टिवरेम संघ जिंकतली. हे येणारो ह्यो चेंडू ठरयतलो. ह्यो चेंडू 60,000 रुपयाचो. यॉर्कर लेन, मुकरी पद्धतीचा चेंडू आणि आयसर मात्र आदर्शाची जादू चलाक नाही. शांतादुर्गा टिवरेम संघ अंतिम फेरीमध्ये दाखल होणारो दुसरा संघ ठरता आणि त्यांची लढत होती ती चिराग 11 संघाविरोधात या महत्त्वपूर्ण अंतिम लढतीत. सर्व क्रीडा रसिकांचा या मालवणीच्या आकाशवाणी केंद्रावरसून परत एकदा आभार व्यक्त करतोय आणि माझे शब्दांची ही तलवार मॅन करताय. धन्यवाद. What a match that was. Meanwhile, let's see